या कार्यक्रमासोबत आपण सर्व सर्व कार्यकर्ते मंडळी ग्रामस्थ मंडळी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती असणार आहे कृपया आपण सर्वांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचा। डॉक्टर पीटी गायकवाड आपल्याला विनंती आहे कृपया आपण समोर येऊन स्थानापन्न व्हायचा। सन्मान्य श्री डॉक्टर पीटी गायकवाड आपल्याला प्रतिमा मिरवणुकीसाठी ज्यांचे ट्रॅक्टर सौजन्य या ठिकाणी लाभलेलं आहे त्यांचं देखील सन्मान्य श्री भाऊसाहेब बोरचटे, सन्मान्य श्री नंदाशेठ पिंगट आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात। आपलं देखील हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। सन्मान्य श्री आकाश काशीकेदार, सन्मान्य श्री नितीन काळीकेदार, सन्मान्य सविता भोसले आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात। आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। सर्व कार्यकर्ते मंडळी ग्रामस्थ मंडळी आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे कृपया आपण समोर येऊन स्थानापन्न व्हायचा। ज्या ट्रॅक्टर मालकांनी आपल्याला या ठिकाणी ट्रॅक्टर सौजन्य दिलेला आहे त्यामध्ये सन्मान्य श्री हमीद हसन पटेल, सन्मान्य श्री गफूरभाई पटेल, सन्मान्य श्री माऊली दराडे, सन्मान्य श्री नितीन राठोड, सन्मान्य श्री विशाल शेठ भालेराव, सन्मान्य श्री निलेश शेठ भालेराव, सन्मान्य श्री किशोर शेठ घोडे, सन्मान्य श्री वासुदेव शेठ पवार, सन्मान्य श्री गोरक्षनाथ गाडगे, सन्मान्य श्री श्रीराम चव्हाण, सन्मान्य श्री प्रदीप चौधरी, सन्मान्य श्री गणेश गाडगे, सन्मान्य श्री परेशप्पा घोडे, सन्मान्य श्री भाऊ भीमाजी घोडे, सन्मान्य श्री डॉक्टर ज्ञानदेव विठ्ठल गाडगे आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक आभार। अतिशय सन्मान्य श्री ज्ञानेश्वर नवगिरे, सन्मान्य श्री साळवे सर, सन्मान्य श्री तोरणे सर, सन्मान्य श्री ज्ञानेश्वर गायकवाड आपण देखील खास आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात। आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। सन्मान्य श्री लहुशेठ गुंजाळ, सन्मान्य श्री दत्ता काशीनाथ गुंजाळ, सन्मान्य श्री सुरेश तिकोणे हे पहा मी पुन्हा एकदा नाव पुकारतोय। सन्मान्य श्री मामावडे बोर चेअरमन, सन्मान्य श्री जानकुशेठ डावकर, सौभाग्यवती मंगलताई घोडे सरपंच, सन्मान्य सौभाग्यवती प्रगतीताई सोनवणे पोलीस पाटील, सन्मान्य श्री कैलास शेठ काळे, सन्मान्य श्री निलेश पाबळे, सन्मान्य श्री कैलास काळे, सन्मान्य श्री चंदाताई सौभाग्यवती चंदाताई गाडगे, सन्मान्य श्री संभाजी शेटे, सन्मान्य श्री दत्ता शेठ लामखडे, सन्मान्य श्री बाळकृष्ण साळवे, सन्मान्य श्री लहुशेठ गुंजाळ, सन्मान्य श्री दत्ता काशीनाथ गुंजाळ, सन्मान्य श्री सुरेश तिकोणे हा गुरुजीला चालू करायला चालू कर। आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीला पाहून खऱ्या अर्थाने या ठिकाणी म्हणावं असं वाटतंय, आले किती गेले किती, आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही संपणारही नाही, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या बाबासाहेबांचा दरारा। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स, नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स, नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि,
पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदान वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचार वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावाद वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठान वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 भीमस्मरण भीमस्तुति सुजीव निमल चक्षु गभीर गोसं गौरवर्णं सुखाय अभय चित्तं निभय कामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु आद्य कुलभूष तु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंता मुचा खरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कापला अर्युरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता मनुस्मृती जाळिता उजाळिला अगतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा मी भीमराजा मी भीमराजा. धन्यवाद. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, पण आपल्या जागेवर सर्वांनी स्थानापन्न व्हायचे. आत्ताच या ठिकाणी ज्या अध्यक्षपदाची सूचना भाऊ थोरात यांनी जी मांडली त्याला मी सर्व ग्रामस्थ आणि बंधू भगिनीच्या वतीने अनुमोदन देत आहे. या ठिकाणी अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. सर्वप्रथमतः बुद्धानंतर धम्म नाही, अशोकानंतर सम्राट नाही, तुकोबानंतर जगद्गुरू नाही, जिजाऊनंतर संस्कार नाही, शिवबानंतर छत्रपती नाही, शंभूराजेनंतर आचरण नाही, वाल्यानंतर परिवर्तन नाही, पुंडलिकानंतर सेवा नाही, ज्योतिबानंतर सत्यशोधक नाही, सावित्रीनंतर शिक्षण नाही, जिवाजीनंतर रक्षक नाही, मावळ्यानंतर मरण नाही, बाबासाहेबांनंतर आरक्षण नाही, राजश्रीनंतर आरक्षण नाही आणि अण्णाभाऊनंतर लोकशाहीर नाही, गाडगेबाबांनंतर लोकजागर नाही, तुकडोजीनंतर ग्रामगीता नाही आणि माणसानंतर पुन्हा या ठिकाणी जन्म नाही. अण्णाभाऊ साठेंनी गुरु मानलं बाबासाहेबांना, बाबासाहेबांनी गुरु मानलं महात्मा फुलेंना, महात्मा फुलेंनी गुरु मानलं छत्रपती शिवरायांना, शिवरायांनी गुरु मानलं राष्ट्रसंत तुकोबारायांना. जातीच्या नावावर आज आपण तमाम महापुरुष वाटून घेतलेले आहेत. सम्राट अशोक म्हटलं की लगेच धनगर, बाबासाहेबांचा उल्लेख झाला तर लगेच महार, महात्मा फुलेंचा उल्लेख झाला तर लगेच माळी. पण बाबासाहेब महात्मा फुले यांनी कधीच जातपात पाहिले नाही. त्यांनी कधी आपले गुरु जे बनवले हे कधी जातपात पाहून बनवले नाही. या महापुरुषांच्या नावानं राजकारण करणाऱ्या राजकारण्यांनी या सर्व महापुरुषांची विशिष्ट जाती धर्माच्या बेडीमध्ये त्या ठिकाणी त्यांना अडकवलेलं आहे. या महापुरुषांच्या नावावरती राजकारण करणारे हे राजकारणी कोण, काय हक्क आहे यांना या महापुरुषांच्या नावावरती आपल्या सर्व माणसामध्ये विभागण्या करण्याचा? महापुरुषांची वाटणी ज्या पद्धतीने झाली त्यामध्ये मराठ्यांनी वाटून घेतलं जिजाऊच्या शिवरायांना, दलितांनी बांधून ठेवलं रमाईच्या भीमरायांना, अण्णाभाऊ फक्त आमचे मातंगांनी गायली गाणी
अहिल्यादेवी म्हणजे फक्त धनगरांचीच राणी. ज्योतिबांना घेऊन जायला गोळा झाले सारे माळी. महापुरुषांच्या विचाराची इथेच झाली खरी हानी. सुवर्ण काळ्या बहुजनांचा लिहिलाच त्यांच्या रक्तांनी. ज्यांना जातीत बांधून ठेवलं त्यांच्या आंधळ्या भक्तांनी. महापुरुषांच्या जातीसाठी तेव्हा सारे लढत असतील तेव्हा खरंच स्वर्गामधून या सर्व महापुरुषांचे आत्मे रडत असतील. असो, या ठिकाणी सन्मान्य श्री गौतम लोखंडे मी यांना अध्यक्ष RPI जुन्नर मी यांना सर्वप्रथम त्या ठिकाणी विनंती करतो की आपण संयुक्त जयंतीच्या 2 मिनिटांमध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. महाकरुणी भगवान गौतम बुद्ध ज्यांची आज 125वी जयंती आहे ते अखिल भारतीय घटनेचे शिल्पकार क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता सावित्रीबाई, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महापुरुष. मी या ठिकाणी बाबासाहेब किंवा बुद्ध, छत्रपती किंवा महात्मा फुले काहीच बोलणार नाही. आज मी इथे भारावून गेलेलो आहे की ज्या बाबासाहेबांना कन्याकुमारीच्या समुद्रात खडकावर उभारलेल्या स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याकडे पाहत जी मानवतेची गाथा लिहिली तीच या भारताची राज्यघटना ठरली. आणि ती भारताची राज्यघटना या गावानं किती अवलंबली हे याच्यावरून दिसतं आहे. मी अभिनंदन करेन सर्व गावांचं, अध्यक्ष पांडुरंग पवार साहेबांचं, की ज्यांनी बाबासाहेब समजून घेतला, ज्यांनी या देशाची घटना समजून घेतली, त्यांचा हा खरा इथं जो उत्सव आहे, ही जी जयंती आहे ही पाहण्याजोगी झालेली आहे. या ठिकाणी आपण ऐकायला बसलो आहे. प्राध्यापकांना मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय. सन्माननीय कुमारी सोनाली संजय कदम मी यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. सबंध विश्वाला शांततेचा संदेश देणारे व संपूर्ण विश्व आपल्या धम्मात सामावून घेणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, मानवजातीला सदाचाराचा व समतेचा संदेश देणारे संत कबीर, अन्यायाविरोधात पहिला पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले, अन्यायाविरुद्ध गनिमी काव्याने बलाढ्य मुघलांचा संघर्ष करून बहुजनांचे स्वराज्य स्थापन करून देणारे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, स्वच्छतेचे अभिभोक्ते व अंधश्रद्धेचे विरोधक संत शिरोमणी